महाड MIDC पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाड तालुक्यात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडल्याची माहिती दिली। पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला। नदी किनारी दुचाकीसाठी ग्राहकाची वाट बघणारा चोरटा सापडला आणि त्यानंतर दुचाकी चोरांची रांग लागली। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर यांची दुचाकी रात्री अंगणात पार्क केली असताना 11 वाजता चोरट्यांनी चोरून नेली। महाड MIDC पोलिसांनी या चोरट्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला। त्यानंतर CCTVच्या आधारे तपास केला असता महाड शहराच्या नदी किनारी सुगावा लागला। तेथे चोरटा दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाची वाट बघत असताना सागर वीरेंद्र सोळंकी राहणार आदर्शनगर बीरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याचे इतर साथीदार युवराज विठोबा जगताप राहणार साकडी याला बीरवाडी मधून तर सुहास रमेश नाईलकर राहणार रुपवली याला महाड शहरातून ताब्यात घेण्यात आले। अशा पद्धतीने टोळीचा शोध लागला। या चोरट्यांनी तब्बल 11 दुचाकी चोरल्या। दुचाकी भिवंडी, प्रतापगड, मंडणगड, रुपवली, साकडी, कुसगाव, चिंभावे, महाड शहर येथून चोरल्या। पोलीस आता या प्रकरणी गंभीर असून दुचाकी कोणाकोणाला विकल्या याचा शोध घेत आहेत। ज्या 11 दुचाकी चोरट्यांनी दाखवल्या आहेत त्या व्यतिरिक्त अजून गाड्या चोरल्या आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।